नमस्कार, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आमचं नवीन लोकेशन आहे गुळसुंदे। गुळसुंदे म्हणजे पनवेलपासून एक 20 ते 22 किलोमीटर अंतरावरती हे एक गाव आहे आणि ह्या गावामध्ये एक 700 वर्षापूर्वीचं जुनं शिवमंदिर आहे। आणि हे शिवमंदिर कसं आहे आणि ते केव्हा बांधलं वगैरे तर त्याची आपण माहिती घेणार आहोत आणि आपण त्या मंदिराला आज व्हिजिट करणार आहोत। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मंडळी। चला भेटूया। पनवेलवरून जाताना तुम्हाला डाव्या बाजूला एसटी स्टँड लागेल, त्या रोडने पुढे पळसपे फाट्याला तुम्हाला जायचं आहे आणि पळसपेवरून जुना मुंबई पुणे हायवे आहे त्या हायवेला जायचं आहे। ते आता आम्ही राईट साईडला जात आहोत, जो रस्ता रसायनीला जातो। आपण गुळसुंदे गावी पोहोचलो आहोत। पुढे गेल्यावरती आपल्या डाव्या बाजूला गावामध्ये एंट्री करायची आहे। आता आम्ही या मंदिराजवळ पोहोचलो आहोत आणि हे मागे तुम्ही पाहत असाल एक सुंदर मंदिर आहे आणि इकडे पार्किंगसाठी सुद्धा जागा आहे व्यवस्थित। तर इकडे गाडी पार्क केलेली आहे मागे, तुम्ही 2 व्हीलर 4 व्हीलरसाठी व्यवस्थित जागा आहे आणि फ्री पार्किंग आहे। राईट साईडला हनुमानाचं मंदिर आहे। हनुमानाचं मंदिर आहे। आपण मागच्या एरियामध्ये आपण आलो आहोत। हा ते यांचा स्टेज आहे, म्हणजे काही कार्यक्रम वगैरे असतील तर त्या कार्यक्रमात स्टेज बांधलेला आहे। सभा मंडप आहे, खूप छान बनवलेलं आहे ते सभा मंडप वगैरे। ते श्री महादेवांचं मंदिर, सिद्धेश्वर मंदिराला म्हटलं जातं आणि हेच ते 700 वर्ष जुनं मंदिर आहे। आणि आपण पाहूया आतमध्ये कसं आहे ते। धर्मशाळा आहेत आणि सध्या धर्मशाळा बंद आहेत। हे पिंपळाचं झाड खूप जुनं झाड आहे। मंदिराच्या बाजूला ही नदी आहे, पाथरगंगा नदी आहे। खूप सुंदर दृश्य आहे इकडे आणि नदीला पाणी सुद्धा खूप, नदी भरलेली आहे अक्षरशः। नदी दिसते मागे ती पाथरगंगा नदी आहे आणि या नदीला बघा म्हणजे 12ही महिने पाणी असतं। हे पाणी असण्याचं कारण काय आहे तर वरती जो टाटाचा पॉवर प्रोजेक्ट आहे लोणावळा साईडला, त्या प्रोजेक्टमधून जे पाणी येतं ते ह्या नदीमध्ये येतं। तर त्याच्यामुळे हे पाणी नेहमी भरलेलं असतं आणि हे पाणी खूप शुद्ध आहे। तर हा जो तिथे उगमस्थान आहे आणि समोर जातं ते खारपाडाच्या काठीमध्ये, खारपाडाची खाडी आहे तिथे ते पाणी नदी जाऊन मिळते। तर हे खूप स्वच्छ पाणी आहे आणि व्यवस्थित शांत वाटतं इकडे, मस्त वाटतं। गावचे रहिवासी आहे। सर आपलं नाव काय? जोशी साहेब, गणेश जोशी साहेब आहेत। तर हे म्हणत आपल्या ह्या गावचेच आहात? मी विश्वस्त आहेत। तर ते आपल्याला ह्या मंदिराविषयी थोडी माहिती सांगतील।
तर काका कसं हे मंदिर केव्हा बांधलं, तुझं काय पुढे आम्हाला हे माहिती हवी. मंदिर बांधलं 1200 मध्ये, 1200 मधलं आहे. त्याचा तेवढा डीप इतिहास माहीत नाही आहे, हां पण त्याचं काम नंतर बिवलकर म्हणून होते त्यांनी पाहिलं आणि ते पुढे गावकऱ्यांच्या ते सोपवलं, गावकऱ्यांच्या ताब्यात दिलं. ओके म्हणजे ट्रस्ट वगैरे करून 1953 साली ओके गावकऱ्यांच्या ताब्यात दिलं ते. ओके त्याच्यानंतर इथे त्याचा महाशिवरात्रीचा उत्सव होतो हां आणि त्रिपुरी पौर्णिमेचा एक उत्सव होतो ओके आणि दशहार होतो, गंगेचा उत्सव होतो ज्येष्ठामध्ये. ओके हां असे 3 उत्सव जे होतात हां त्यापैकी त्रिपुरीचा जरा बऱ्यापैकी होतो. ओके शिवरात्रीच्या दिवशी काही विशेष कार्यक्रम नसतो कारण खूप गर्दी असते. हां इकडे जत्रा दुकानं वगैरे इथे असतात. बरोबर. हां त्या दिवशी काही विशेष कार्यक्रम नसतो. हम्म, हम्म. त्याच्यानंतर 10 दिवस दशहार होतो, ओके गंगेचं आरती हम्म. प्रसाद वाटून मग सगळेजण घरी जातात. त्याच्यानंतर या परिसरामध्ये राम मारुतीचं मंदिर आहे, हां त्याचा 15 दिवस उत्सव असतो. अच्छा चैत्र शुद्ध प्रतिपदा ते पौर्णिमा ओके म्हणजे हनुमान जयंती आणि रामनवमी आधी आणि मग हनुमान जयंती असे 15 दिवस उत्सव असतो. त्या काळामध्ये कीर्तनं, भजन, भारूड असे धार्मिक कार्यक्रम सगळे केले जातात. त्याच्यानंतर शेवटी एक नाटक होतं. ओके आणि मधले 5 दिवस दोन्ही वेळ लोकांना भोजनाची इथे व्यवस्था असते, दिवसा पण आणि रात्री पण. हो बाहेरून येणाऱ्या लोकांना त्याची इथे प्रसादाची व्यवस्था असते. आणि मध्यंतरी जे आता काळामध्ये आपले काही मुघलांचे आक्रमण वगैरे झाले होते, कारण 1200 तुम्ही म्हणताय, तर त्याच्यामध्ये कसं काय वाचलं असेल, तुम्हाला काय सांगता येईल? म्हणजे त्याच्यामध्ये असं आजूबाजूच्या गावकऱ्यांनीच वाचवतो असं आमच्या वाडवडिलांनी सांगितलेलं आहे. हां हां तर ते एक बाजूला आहे मंदिर ना थोडं. हां त्याच्यानंतर खूप म्हणजे त्याच्यासाठी प्रयत्न हे स्वयंभू आहे ॲक्च्युली. म्हणजे काय म्हणतात ना, स्वतःहून ते देव वर आला असे त्याची आख्यायिका आहे. अच्छा हां आता आपण त्याची जीर्णोद्धार केला परत एकदा, हां त्याच्या पिंडीला वज्रलेपन केलेलं आहे हां आणि त्याच्यावरती एक पितळी कव्हर लावलं आहे की जेणेकरून आता पुढे हे नदीचं पाणी भविष्यात खराब झालेलं आहे, हां ते रोज पाणी त्याच्यावर घालून घालून आज एवढे वर्ष ते त्याची झीज झाली, हां त्याच्यामध्ये खराब व्हायला लागलं. त्याला आता वज्रलेप केला आणि त्याच्यावरती एक कव्हर केलेलं आहे पितळी. हो हां आता जवळजवळ 2.25 लाख रुपये खर्च करून त्याचं जीर्णोद्धार केलेला आहे. त्याला आता बंदिस्त ठेवलं आहे, तसं बाहेरून दर्शन घ्यायचं लोकांनी, देवाशी जायचं नाही, फक्त सकाळी पूजा होईल तेवढीच. ओके बाकी दिवसभर देवाला जायचं नाही किंवा आज जाताना शर्ट काढून जायचा, उघड्याने जायचं. ओके म्हणजे अशी इथे प्रथा आहे पहिल्यापासून. का वगैरे माहीत नाही, पण ते त्याचा प्रथा आहे की शर्ट काढून जायचा, कमरेचा पट्टा, मोबाईल वगैरे सगळं बाहेर ठेवून जायचं, आज दर्शन घ्यायचं, काय बेलाचं पान व्हायचं, जसं त्या परंपरा आहे त्याप्रमाणे करायचं. अशी पद्धत आहे इथे एवढ्या वर्षाची. आणि मग ते सगळं जो पूजाचं कशी फिक्स पुजारी आहेत असं की गाव नाही, आपलं गावातलं म्हणजे देवस्थानने त्याला वार्षिक हे केलेलं आहे, त्याच्यावरती नॉमिनल हे घेऊन पूजा करायची. सकाळी त्याला जसं 8च्या आतमध्ये येऊन सगळं खर्च गावकी करते की काही सरकारीचं पण? नाही, आता सरकारी ह्याला अनुदान बंद झालं 1972ला. मला वाटतं इंदिरा गांधींनी जेव्हा सगळं खालसा केली त्याच्यामध्ये त्याचं ते दिवाबत्तीचे फक्त पैसे मिळायचे. 72ची गोष्ट आहे माझ्या माहितीप्रमाणे, तेव्हा मी चांगला मोठा होतो, तर तेव्हा ती दिवाबत्तीचं आपल्या सरकारकडून मिळायचं, ती तेव्हा त्यांनी बंद केलं. म्हणजे संस्थानं जेव्हा खालसा गेली त्याच्यामध्ये हे पण किरकोळ जी काय मिळत होती रक्कम ती पण बंद झाली. आता तसं सरकारकडनं काय नाही, हे जनतेमधनं जी दानपेटी आहे त्या दानपेटीतनं जे काही मिळेल हो तो समजा आधी केला 2008ला, 1 ते 8 मध्ये मी तुम्हाला सांगितलं 7 वर्ष चालू होतं, कारण ते खूप खराब झालं होतं, गळायला लागलं होतं. ह्याच्यावरती पूर्वी मांडव होता पत्र्याचा, पण ते पत्रे पण ते अवघ्या म्हणजे जाळी झाली त्याची, जशी पिंपळाच्या पानाची बघा जाळी, ते सगळं पाणी पडायचं आणि ते सगळं खाली आत पडून राहायचं, सगळं चिखल व्हायचं आणि ते खराब व्हायचं. म्हणून मग ते तेव्हा विचार केला ते एवढं झालं. आमचे छत्री म्हणून होते मुलुंडचे, त्यांनी आता वारले ते, त्यांनी त्याच्यासाठी भरपूर प्रयत्न केला. अगदी अमेरिका ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन जे जे ओळखीचे लोक होते त्यांच्याकडनं निधी आणून ते उभं केलं. ते छान आणि खूप एक शांत जागा आहे, छान गर्दी नाही आणि कसं बरं वाटतं. म्हणजे चालून थोडं हवा पण थंड लागते, नदीला पाणी पण म्हटलं 12 महिने असतं. महापूर पावसाळ्यामध्ये महापूर येतो चांगला, म्हणजे तुम्ही बसता इथे पण पाणी, एवढं पाणी, हो एवढं पाणी येतं, ह्या कठळा इथपर्यंत पसरलेलं असतं.
एवढं नदी नदी ओव्हरफ्लो साधारण 30 फूट 89ला आलो होतो. 30-32 फूट पाणी नदीच्या पात्रापासून वरती आलो. म्हणजे ही कौलं पण बुडली होती. म्हणजे तुम्हाला ते आता जर शंकरा देवळात गेलात तर जो दरवाजा आहे त्या दरवाजापर्यंत म्हणजे तुम्हाला हाईट समजेल की किती पाणी होतं. 89ला. त्याच्यानंतर 2005ला आलो होतो, पुन्हा नाही आलं. आणि त्याच्या कृपेने इथे मनुष्यहानी झाली नाही. पण बाकी ठिकाणी तशी बऱ्याच ठिकाणी 89 बाकी ठिकाणी धन्यवाद, माहिती दिलीत आम्हाला. आणि ही पण खूप छान माहिती आपल्याला दिलेली आहे. आणि जे कोण बघणारे असेल त्यांनी जरूर या मंदिराला आवर्जून भेट द्या. आणि खूप छान वाटतं आम्हाला. त्याचं पर्यटन म्हणून क्षेत्र करायचं नाही, धार्मिक पावित्र्य राखलंच गेलं असा एक उद्देश आहे. शक्य तेवढा आम्ही प्रयत्न करतो. एखाद दुसरं काय असतं. थँक्यू, धन्यवाद. तर मंडळी, हे जे शिवमंदिर आहे ते पनवेलपासून हार्डली 20 ते 22 किलोमीटरवरती आहे. म्हणजे हार्डली 1 तास लागतो इथे येण्यासाठी. आणि खूप सुंदर जागा आहे इथे आणि खूप शांत जागा आहे. म्हणजे आपण रोज गर्दीच्या ठिकाणी जातो आणि तिथे सगळं क्राऊड असतं, गर्दी असते. त्याऐवजी तुम्ही इथे आला तर तुम्हाला खूप बरं वाटेल, एक मनाला शांती लाभेल. आणि इथे आपलं एक प्राचीन मंदिर आहे, त्याला भेट देण्याचा एक आपल्याला वेगळा आनंद मिळेल. तर असंच तुम्ही जवळ वेळ काढून इथे येऊन जा आणि 1-2 तास तुम्ही इथे वेळ द्या, व्यवस्थित शांत अनुभवा. बाजूला नदी आहे आणि नदीमध्ये पण खूप शांत गार वारा लागतो आणि सुखद अनुभव आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.